अनेता महाराष्ट्राच्या 48 जागांवर TV9 पोलस्टारचा ओपिनियन पोल आपण पाहणार आहोत। या पोलनुसार महायुतीला 28 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 20 जागांवर विजय त्यांचा होण्याची शक्यता या पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे। तर महाराष्ट्राचा ओपिनियन पोल आपण या ठिकाणी पाहतोय। एकूण 48 जागांसाठी TV9 पोलस्टारचा हा ओपिनियन पोल। महायुतीला 28 जागा, महाविकास आघाडीला 20 जागा मिळण्याचा अंदाज। तर भाजपला यामध्ये 17 जागा, शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना 11 जागा मिळण्याचा अंदाज आणि महाविकास आघाडीला 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे। भाजपला महाराष्ट्रामध्ये 17 जागा मिळण्याचा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे। तर TV9 पोलस्टारच्या ओपिनियन पोलनुसार पुन्हा एकदा मोदी सरकारच येणार आहे। एनडीएला 383 जागा तर इंडिया आघाडीला 106 जागा मिळणार असल्याचं या पोलमध्ये दिसत आहे। ओपिनियन पोलनुसार पुन्हा एकदा देशात मोदींचीच हवा पाहायला मिळेल, तर भाजपला 333 तर काँग्रेसला 49 जागा मिळणार असल्याची पोलवरून शक्यता अंदाज आहे। तर देशाचा ओपिनियन पोल आपण पाहूयात। तर एनडीएला 383 तर इंडिया आघाडीला 106 जागा मिळण्याचा अंदाज आणि इतरांना 54 जागा मिळण्याचा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे। त्यातही यामध्ये भाजपला 330 जागा त्यांच्या गेल्या वेळेपेक्षा वाढतायत, तर काँग्रेसला 49 जागा म्हणजे 3 जागा त्यांच्या मागच्या वेळेपेक्षा कमी होत आहेत, असा ओपिनियन पोल सांगतोय। हा फक्त अंदाज आहे।